गोलंदाजी मार्कवर पहिला मंगेश डावकुरा गोलंदाज आतापर्यंत पाहायला गेलं तर आपल्या संघासाठी मोलाची भूमिका बजावताना पाहायला मिळते. जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मैदानामध्ये किंमत. जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण उभा राहणार खंबीर. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न चांगला होता, नजाकत पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, नजाकत बरी गोलंदाजी पाहायला मिळते. मंगेशांच्या बॅटमधून हातामधून फिरकीचा जादूगार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र असेल बंटी उर्फ शैलेश रुळे या संघाकडून मात्र नक्की फलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळत आहेत. कारण प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव जो सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये असेल ना तो तुमचा विजयश्री निश्चित असतो. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे. वन बॉल क्षेत्राला हाय बाय करत मस्तक पे दस्तक दे चेंडू जातोय धन 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 सीमारेषा पार येथील चौकार. 4 धावा. चेंडू जातोय सीमारेषा पार येथील षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा काय घडतंय कदाचित मंगेशचं लक्ष होतं. यष्टी रक्षणाने चांगला थ्रो केला होता परंतु बाईकच्या स्वरूपात एकदा येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केलं ते धावसंख्या होते 12 धावा. ज्या पद्धतीने बोलत ना, गर्व आहे आम्हाला शेंदूर गुलालाचा, गर्व आहे आम्हाला बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हाला विठी माऊलीने स्थापन केलेला त्या वारकरी संप्रदायाचा, गर्व आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा, गर्व आहे आम्हाला या KSKच्या सर्व योद्ध्यांचा आणि गर्व आणि सार्थ अभिमान आहे या आयोजनामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते आदरणीय सन्माननीय चंदनदादा राजाराम चव्हाण साहेब उद्योजक दाबे मोहन पुरस्कृत यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा अर्थातच श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 मानस सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेसाठी रंगत एका बाजूला पाहायला येतं. ज्या पद्धतीने बोलत ना, जीवन एक कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराबाया कोणी, वाट कोणाची पाहू नका आणि हा सामना संपल्याशिवाय मैदान देखील सोडू नका. कोण जिंकणार, कोणाच्या नावाची चर्चा होणार, उद्याच्या पेपरची हेडलाईन कोण होणार, महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोणाच्या नावाचा डंका वाजणार. इथे मात्र विवेक क्लास 1 दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हार के आगे जीत आहे माउंटेन ड्यू पाहायला मिळतोय. षटकार. विचार केला तर धाव संख्या होते 20 धावा. विजयासाठी लक्ष असेल 21 धावा. काय घडणार मैदानामध्ये सुद्धा पाहणं आहे. पुन्हा एकदा आठव्या घड्याळाला खुळ्या मनी ज्यांनी आठवितो तुला देवराया माया तुझी राहू दे, पदकमलांची वाहन पुष्पे मन भावे आम्ही स्मरितो आणि दया क्षमा शांती दे बाप्पा या मैदानामध्ये वसू दे हीच तुझी चरणी आम्ही प्रार्थना करतो. ज्यामध्ये बोलत हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना, हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कम न होना, हम चलने के रास्ते पर भूल से भी हमसे भूल कर भी भूल न होना. जो चुकणार तो मात्र मुकणार. कोण चुकणार कोण विकणार उद्याच्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अर्थात श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 च्या नावाची चर्चा कोणाची होणार, कोणाच्या नावाचा डंका वाजणार. ज्यामध्ये बोलत जातक पक्षाला एका पाण्याच्या थेंबाची चाहूल असते त्या पद्धतीने मात्र इथं नक्कीच असेल. या कोयना सोशी कांदडी ग्रामपंचायत महाबळेश्वर अंतर्गत आदरणीय सन्माननीय श्री चंदनदादा राजाराम चव्हाण साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली
ही स्पर्धा अर्थातच यंग केदारेश्वर क्रिकेट क्लब दाबे मोहन व ग्रामस्थ मंडळ दाबे मोहन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 मान सन्मानाची स्पर्धा। या स्पर्धेमध्ये विजेता संघ कोण होणार? प्रथम पारितोषिक रोख रक्कम 33,000 व आकर्षक चषक आदरणीय सन्माननीय श्री चंदनदादा राजाराम चव्हाण साहेब व श्री नंदकिशोरदादा राजाराम चव्हाण साहेब उद्योजक दाबे म्हणून यांच्या संयुक्त विद्यमानाने। तदनंतर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 22,000 व आकर्षक चषक आदरणीय सन्माननीय श्री चंदनदादा राजाराम चव्हाण साहेब व श्री नंदकिशोर राजाराम चव्हाण साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने। तृतीय पारितोषिक रोख रक्कम 11,000 व आकर्षक चषक आदरणीय सन्माननीय श्री चंदनदादा चव्हाण साहेब व श्री नंदकिशोर राजाराम चव्हाण साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने। तदनंतर फायटर ऑफ द मॅच श्री चंदनदादा राजाराम चव्हाण साहेब व श्री नंदकिशोर राजाराम चव्हाण साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने। तदनंतर उत्कृष्ट फलंदाज आणि आकर्षक चषक चला मुळे मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते। काय घडणार पाय बिघडणार ज्यामध्ये बोलला या मैदानामध्ये थांबायला वेळ कोणाला मित्रांनो? जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। अपाडाच्या मैदानीशी अशी तो वेळोवेळी डावेता जमनीशी जमून खेळ तुझी खेळी काय करती गोलंदाजी संतप चेंडू फेकी तव जेल घ्यायला क्षेत्ररक्षक जेल तो वासून टाकी मागे डबला यशी रक्षक तुझा उधळणार डाव या साऱ्यांवर जर का करशील मात तर मिळेल तुला एकेरी दुहेरी धाव। चपळ चतुर जो तोच इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला जो हुकला तो संपला। कोण चपळ आणि चतुर असणार पाहणं पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करताना पाहायला मला एक धावणकी अर्जित केली धावपटलावरती धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते। इथे थोडंसं समीकरण चेंज होताना पाहायला मिळते। आतापर्यंतच्या मॅच मध्ये जर पाहिला नक्कीच आमच्यावर माहिती पोहोचवली जाते। या आपला कोयना सोशी कांदाडी प्रदर्शन महाबळेश्वर अंतर्गत आदरणीय सन्माननीय चंदनदादा सुनीता राजाराम चव्हाण असं नाव घेण्याची नक्कीच आम्हाला विनंती केली आणि त्या विनंतीचा मी मान देतो। पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने। एकेरी धाव घेतली गेली दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार का? धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते। धावसंख्या तुम्हाला करायची असेल 21 धावा मोठे प्रहार करावे लागतील मोठे फटके खेळावे लागतील तर कुठेतरी मात्र धावांमधील अंतर विजयाचं जे अंतर आहे ते तुम्ही पार करू शकता। स्वतःला सांगा ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका मनी बाळगलेलं विजयाचं स्वप्न कधी मोडू नका। पावलोपावली येतील खूप सारे कठीण प्रसंग पण जिंकल्याखेरीज मैदान सोडू नका। स्वतःला सांगा अशक्य अमल शब्द न माहीत प्रयत्न माझा देव आणि त्या प्रयत्नाचे पूजन करतो तोच इथे मात्र विजेते होताना पाहायला मिळतो। काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते। धावसंख्या होते 4 धावा। आणि हा येतोय हाय हँडसम स्टाईल मध्ये षटकार आउट ऑफ द पार। माझी ज्या पद्धतीने बोलताना आई म्हणजे जननी आई म्हणजे माता आई म्हणजे जी एक गोष्ट असते जी आपल्या मुलाला हात धरून मात्र आभाळ दाखवते आणि आभाळात उंच भरारी कशी घ्यायची त्याची जी स्वप्न पाहते आणि त्या स्वप्नांची मात्र नक्कीच स्वप्न साकारताना पाहायला मिळाले। ते आदरणीय सन्माननीय चंदनदादा चव्हाण साहेब यांनी आईचं स्वप्न पूर्ण केलं आणि आईच्या ज्या इच्छा आकांक्षा होतात जे स्वप्न असतं प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपलं बाळ गगन भरारी घेऊ आणि तीच गगन भरारी घेताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात। आपलं महाबळेश्वर तालुक्यात दाबे मोहन गाव ते इटली असा एकंदरीत केलेला प्रवास आणि तिकडे सुद्धा आपल्या नावाचा आणि आपल्या गावाच्या नावाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतात। आता या विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय आपण पाहतात श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 माना सन्मानाची स्पर्धा यांनी या स्पर्धेचा चमचमचा चषकाचा मानकरी ठरतोय। अर्थातच उद्याच्या पेपरची हेडलाईन काय असेल? कोयना सोशी कांदाडी महाबळेश्वर अंतर्गत आदरणीय सन्माननीय श्री चंदनदादा सुनीता राजाराम चव्हाण साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा यंग केदारेश्वर क्रिकेट क्लब दाबे मोहन व ग्रामस्थ मंडळ दाबे मोहन
आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 चा चमचमत्या चषकाचा मानकरी ठरतोय आवर्जून नाव घेतलेला टीम रुळे वैभव रुळे. द्वितीय पारितोषिक टीम आहिर. दोन्ही संघांसाठी खूप खूप शुभेच्छा. जिंकलेल्या संघासाठी नक्की 2 शब्द. रुळे संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही, जिंकणे कोणालाही कदापि शक्य नाही. आणि हरलेल्या टीमसाठी आईसाठी 2 शब्द. लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्याशी, लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. धन्यवाद. डीजे.